शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं काय म्हटलं आपण पुन्हा एकदा पाहूयात। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। आपल्या सोबत जरांगे पाटील देखील आहेत। पाटील, वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले आहेत, काय पहिल्यांदा प्रतिक्रिया आहे? कोण आलंय आणि काय आलंय मला नाही देणं घेणं त्याची। कोण आलाय आणि कोण नाही आला आणि काय केलं आणि त्याच्याशी मला देणं घेणं नाही। आमच्या भावाची क्रूर हत्या केली, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मग तो कोणी असू दे, त्याच्या सुटता कामा नाही। अजिबात सुटता कामा नाही, नाटकं करायचे नाही। हे जेवढे आरोपी आहेत आता तपासात सुद्धा पोलिसांनी ते निष्पन्न करायचं आहे, CIDनं पण निष्पन्न करायचं आहे, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांनी निष्पन्न करायचं आहे की यांच्याच मुळे त्याचा संतोष भायांचा खून झालेला आहे। कारण त्यांना 120B मध्ये पण घ्यायचं, त्यांना 302 मध्ये पण घ्यायचं। त्यांना तर धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र